नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या आधीच्या कम्प्युटर बेसिक्स पार्ट्समध्ये आपण कम्प्युटरची ओळख, हार्ड डिस्कची ओळख, हार्ड डिस्कमध्ये ड्राईव्ह कसा तयार करायचा, फोल्डर कसं तयार करायचं आणि वर्ड 365चं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. वर्डच्या आजच्या दुसऱ्या सिरीजमध्ये आपण फाईल मेनूबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या या वर्ड चालू केल्यानंतर जो पहिला मेनू आहे याला फाईल असं नाव आहे. या फाईलबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. जेव्हा आपण फाईलवर क्लिक करतो तेव्हा असं एक होम स्क्रीन या फाईल मेनूची पाहायला मिळते, ज्यामध्ये जर आपण दुपारी पाहत असाल तर गुड आफ्टरनून आणि ज्या वेळेवर असेल त्या वेळेचं इथं आपण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग वगैरे हे दाखवतं. त्याखाली आपल्याला काही न्यू बनवायचं असेल, ब्लँक डॉक्युमेंट्स किंवा काही आणखी वेगवेगळे इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. या ऑप्शनवरून आपण नवीन टेम्पलेट्सनुसार बनवू शकू किंवा जर काही फाईल्स तुम्ही रिसेंटली ओपन केलेल्या आहेत, या रिसेंट फाईल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्या कधी ओपन केल्या आहेत ते आपल्याला या बाजूला पाहायला मिळेल. तसंच रिसेंटच्या बाजूला पिन्ड फाईल्स पण आहेत. समजा ही जी डॉक्युमेंट 1 फाईल आहे, या फाईलमध्ये आपण जर काही महत्त्वाचं सेव्ह केलेलं असेल आणि ही फाईल आपल्याला नेहमी पाहिजे असेल तर आपण जेव्हा वर्ड लावूत आता या डॉक्युमेंट 1ला जर आपण इथे पिनच्या बटनावर जर क्लिक केलं तर जरी ही फाईल इथं नंतर दिसली नाही, आपल्याला रिसेंटली ओपन नसेल, काही दिवसांनी जर ती आपण ओपन करत असू, इथं पिनडमध्ये ही फाईल नेहमी पाहायला मिळेल. याच्यावर नुसतं क्लिक केलं की आपोआप आपलं हे हॅलोवाली फाईल ओपन होत राहील. अशा पद्धतीने या पिनचा उपयोग केला जातो. होम खालोखाल आपल्याला न्यू ऑप्शन मिळतं. एखादं नवीन डॉक्युमेंट बनवण्यासाठी या न्यूवर क्लिक करायची. एक ब्लँक डॉक्युमेंट पाहिजे असेल, कोरं पेज, तर आपण हे घेऊ शकता. तसंच वर्डनी काही प्रीसेट केलेले आहेत, टेम्पलेट्स बनवलेले आहेत, त्या पद्धतीने जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या टेम्पलेट्सचा उपयोग करू शकता. अगदी ब्राउचर्स किंवा लेटर्स, सर्टिफिकेट्स, जे काय तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही इथून घेऊ शकता. या टेम्पलेट्स व्यतिरिक्त जर तुम्हाला काही हवं असेल, जसं विजिटिंग कार्ड्स किंवा एज्युकेशनल, जे पण पाहिजे असेल ते तुम्ही इथून घेऊ शकता. या कार्ड्सवर क्लिक केलं तर कार्ड्सचे वेगवेगळे स्टाईल्स आपल्याला इथे पाहायला मिळतील. तुम्हाला ज्या पण पद्धतीमध्ये तुमचं कार्ड पाहिजे असेल त्यावर एक क्लिक करू शकता. त्यानंतर इथे क्रिएटवर क्लिक करा. अशा पद्धतीने इथे एक टेम्पलेट तुम्हाला पाहायला मिळेल. इथे जर तुम्ही पहिल्या कार्डवर तुमचं नाव टाईप केलं बाजूला एक क्लिक करूयात तर अगदी सगळ्या कार्डवर ते नाव जशाला तसं आपल्याला पाहायला मिळेल. थोडं मी साईडला सरकवलं म्हणजे पूर्ण नाव आपलं तयार होईल, एकाच लाईनीत येईल. तसंच जर तुम्हाला लोगो पाहिजे असेल तर इथे डबल क्लिक केला, इथून मी लोगो घेऊ शकतो. दिस डिव्हाइस डाउनलोडमध्ये माझा हा लोगो आहे, तर अशा पद्धतीने मी हा लोगो इथे घेतला आहे. बाजूला एक क्लिक करतो. लोगो मात्र तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ॲड करत राहावा लागेल. त्यानंतर आपला ॲड्रेस जर आपल्याला टाईप करायचा असेल
तर इथे मी ॲड्रेसची पहिली लाईन टाईप केली. अगदी सगळीकडं ती लाईन आपल्याला पाहायला मिळत आहे. माझा मोबाईल नंबर जर मी टाकला तर हा मोबाईल नंबरसुद्धा सगळीकडे येईल. अशा पद्धतीने आपण हे एक व्हिजिटिंग कार्ड या फाईलच्या न्यू ऑप्शनवरून तयार केलं. जर मला काही सर्टिफिकेट्स पाहिजे असतील तर मी इथे सर्चमध्ये सर्टिफिकेट टाईप करून एंटर करेल किंवा या सर्च बटनवर क्लिक करेल तर सर्टिफिकेट्सचे वेगवेगळे नमुने इथे आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचं आहे त्या सर्टिफिकेटवर मी एक क्लिक करेल आणि क्रिएटवर क्लिक करूयात. तर हे सर्टिफिकेट इथे तयार झालेलं आहे. तुम्हाला जे बदल करायचे असतील ते इथे तुम्ही बदल करू शकता आणि याची प्रिंट काढून एक व्यवस्थित प्रोफेशनल सर्टिफिकेट आपण इथून पाहू शकतो. तर हे होता फाईलमधला न्यू मेनू. त्यानंतर आहे ओपन. जर आपल्याला काही एखादी फाईल ओपन करायची असेल आपल्याकडची तर या ओपनवर क्लिक करून ब्राउजवरून आपण ती फाईल कुठे सेव्ह आहे तिथं जाऊन ती फाईल ओपन करू शकता. त्यानंतरचा ऑप्शन आहे गेट ॲडिन्स. वर्डमध्ये जर काही ॲडिन तुम्हाला पाहिजे असतील, वर्डला अजून जास्त चांगलं करण्यासाठी, आपलं ऑफिस काम अजून सोप्या पद्धतीने चालवण्यासाठी काही ॲडिन्स इथे आहेत. समजा मी यातला हा विकिपीडिया जो ॲडिन आहे त्याला ॲड करतो. कंटिन्यू. तर इथे विकिपीडिया ॲडिन सुरू झालेलं आहे. मी या सगळं कंट्रोल ए करून सिलेक्ट करून कीबोर्डवरचं डिलीट बटन प्रेस करतो. तर हे सगळं ब्लँक झालेलं आहे. आता जर मला काही सर्च करायचं असेल, समजा मला महाराष्ट्र सर्च करायचं आहे, हे महाराष्ट्र टाईप करून एंटर की हिट केल्यावर महाराष्ट्राबद्दलची विकिपीडियामध्ये असलेली माहिती इथे लोड होईल. त्यासाठी आपलं इंटरनेट चांगलं चालू पाहिजे. ही माहिती आपल्याला लोड झालेली आहे. इथे 3 क्लिक करून मी जसं आपण आधी पाहिलं होतं 3 क्लिकने हा पॅरेग्राफ सिलेक्ट झालेला आहे. आणि या प्लसवर जर मी क्लिक केलं तर आपल्या वर्ड फाईलमध्ये हे आपोआप इथे आलेलं आहे. जर मला महाराष्ट्राच्या इमेजेस पाहिजे असतील तर मी इमेजवर क्लिक करेल. जी पण महाराष्ट्रातली इमेज मला यामध्ये ॲड करायची असेल त्या इमेजवर क्लिक करून मी जर या प्लस बटनावर क्लिक केलं तर इथे मला ती इमेजसुद्धा पाहायला मिळेल. अशा पद्धतीने हे विकिपीडिया नावाचं एक ॲडिन आपण घेऊन पाहिलं. इन्फोमध्ये आपल्याला या फाईलबद्दलची सगळी माहिती पाहायला मिळेल. जर फाईल सेव्ह करायची असेल, हे सगळ्यात महत्त्वाचं, फाईल सेव्ह जर आपल्याला करायची आहे तर त्यासाठी ह्या फाईल मेनूमधल्या सेव्ह बटनचा उपयोग करतात. सेव्हवर क्लिक करूयात. सेव्ह करण्यासाठी मला ब्राउजवर क्लिक करतो आहे. ई ड्राईव्हवर आपण क्लिक करतो आहे. जर हे ई ड्राईव्ह दिसत नसेल तर याला थोडंसं आपण खाली स्क्रोल करावं. या बटनाला, या बारला माऊसच्या लेफ्ट बटननी दाबून थोडं खाली ओढून घेतलं आणि यातल्या धिस पी सीवर क्लिक केल्यावर आपण हा जो ई ड्राईव्ह बनवला होता यावर डबल क्लिक करूयात. काहीच या ई ड्राईव्हमध्ये सेव्ह नाही आहे. मी जसं सेव्ह करण्याचं सांगितलं होतं की सी ड्राईव्ह, डेस्कटॉप, इथे आपण काहीही सेव्ह करायला नाही पाहिजे. तर आपण शेवटच्या ड्राईव्हमध्ये सेव्ह कसं करायचं त्याबद्दल बोललो होतो माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. वरती आय बटनवर तो व्हिडिओ दिसत आहे. आता इथे मला एक नवीन फोल्डर बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे मोकळ्या जागेत ई ड्राईव्हच्या मोकळ्या जागेमध्ये राईट क्लिक करेल. न्यूमधून फोल्डर निवडेल. या फोल्डरला नाव देईल.
वर्ड फाईल्स, एंटर. या वर्ड फाईल्सवर डबल क्लिक करूयात आणि आता इथे मला या फाईलचं नाव द्यायचं आहे. नाव प्रॉपर द्या. आणि सेव्ह बटनावर क्लिक करा. अशा पद्धतीने ही फाईल सेव्ह झालेली आहे. तर फाईल मेनूमधला सेव्ह आपण पाहत आहोत. आता हीच फाईल दुसऱ्या नावाने दुसऱ्या जागेवर किंवा काही वेगळं बदल त्याच्यामध्ये जर करायचं असेल तर अशा वेळेस सेव्ह ॲज हे ऑप्शन वापरतात. मित्रांनो, सेव्ह ॲजमध्ये मी ब्राउजमध्येच ही फाईल सर्टिफिकेट्स याच नावाने वर्ड फाईल्समध्येच सेव्ह करणार आहे. फक्त सर्टिफिकेटला थोडंसं नाव बदलून त्याला यस वापरतो. आता आपण या फाईलला पासवर्ड कसा प्रोटेक्ट करायचा, ही फाईल पासवर्ड प्रोटेक्टेड कशी करायची त्याबद्दल माहिती पाहूयात. त्यासाठी टूल्स दिसत आहे इथे खाली. या टूल्सवर क्लिक करून त्यातलं जनरल ऑप्शन्स ही कमांड निवडूयात. पासवर्ड टू ओपन इथे एक पासवर्ड देऊयात. सपोज मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी नुसता 1 पासवर्ड देतो आहे. पासवर्ड टू मोडिफायसाठी मी 2 नंबर देतो आहे. ओके. ओपनसाठी रीएंटर करायचं आहे. ओपनसाठी आपण 1 ठेवला होता. ओके. आणि पासवर्ड टू मोडिफाय 2. ओके. सर्टिफिकेटला यस लावलेलं आहे पुढे आणि सेव्ह बटनावर मी क्लिक करतो आहे. आता ही फाईल सेव्ह झालेली आहे पासवर्ड प्रोटेक्टनी. हे मी क्लोज करतो. आपण आता ती फाईल ओपन करूयात. त्यासाठी फाईलवर क्लिक करून हा ओपन ऑप्शन निवडूयात. ब्राउज यातून मी थोडं खाली ड्रॅग करून ईवर क्लिक करेल. त्यातल्या ज्या वर्ड फाईल्स फोल्डर आहे यावर डबल क्लिक करेल. यातलं यस लागलेलं जे सर्टिफिकेट्स फाईल आहे हिला जर मी ओपन करण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते म्हणतं आहे की पासवर्ड टाईप करा ओपन करण्यासाठी. जर मी इथे काही वेगळा पासवर्ड टाकला, ओके केलं, तर एरर देईल की हा पासवर्ड इनकरेक्ट आहे आणि तुमची फाईल ओपन होणार नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करूयात. आपण ओपनवर क्लिक करू शकता किंवा होममध्ये जे सर्टिफिकेट्स रिसेंटली ओपनड आहे त्यावरही क्लिक करू शकता. पुन्हा ते पासवर्ड ओपनसाठी विचारतो आहे. आता मी बरोबर 1 टाकून ओके केलं. ओपन तर झाली आहे, पण आता जर तिला रीड ओनली पाहायची असेल तर तुम्ही रीड ओनली पाहू शकता. जर त्यात काही बदल करायचे असतील तर तुम्हाला बदल करण्यासाठी जो पासवर्ड आपण सेट केला आहे 2 नंबर तो एंटर करावा लागेल आणि ओके. अशा पद्धतीने ही फाईल ओपन झालेली आहे आणि आपण यामध्ये काही बदलही करू शकतो. जर आता ही फाईल मला वर्डमधून PDF करायची असेल, कोणाला ही फाईल पाठवायची असेल तर ती पाठवण्यासाठी फाईल, सेव्ह ॲज, ब्राउज, पुन्हा इथे सर्टिफिकेट्स आहेच. वर्ड डॉक्युमेंटच्या ऐवजी मी इथून PDF घेईल आणि या फाईलला सेव्ह करेल. येस. तर ही फाईल PDFमध्ये सेव्ह झालेली आहे. आपण माय कम्प्युटरवरून आपल्या धिस PCवरून ड्राईव्हमध्ये डबल क्लिक करून वर्डवर डबल क्लिक आणि या सर्टिफिकेट्सवर जर डबल क्लिक केलं तर हे PDFमध्ये सर्टिफिकेट ॲक्रोबॅट रीडरमध्ये ओपन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने आपण फाईल मेनूमधला होम, न्यू, ओपन, ॲड इन, सेव्ह, सेव्ह ॲज एवढं ऑप्शन्स पाहिलेले आहेत. जर प्रिंट करायची असेल तर प्रिंटवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचं पेज दिसेल. त्यानंतर आपल्याकडं किती प्रिंटर्स असतील त्या प्रिंटरनुसार ज्या प्रिंटरवर ती प्रिंट करायची आहे त्या प्रिंटरवर क्लिक करा. प्रिंटर चालू केल्यावर हे जे ऑफलाईन आहे हे ऑफलाईनच्या ऐवजी रेडी ऑप्शन इथे पाहायला मिळेल. त्यानंतर किती पेजेस तुम्हाला प्रिंट करायचे आहेत ते पेज नंबर्स इथे द्या. सध्या आपली पेज ब्लँक आहे. जर आपलं 2पेक्षा जास्त पेजेसची फाईल असेल तर आपण इथे पेज नंबर देऊ शकतो. समजा मला 4 नंबरचं पेज पाहिजे किंवा 1 आणि 4 पाहिजे तर अशा पद्धतीने त्या पेज नंबर्स आपण इथे देऊ शकता.
जर तुमचं प्रिंटर 2 साईड प्रिंट करत असेल तर इथे 1 साईड, प्रिंट बोथ साईड वगैरे वगैरे ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ओरिएंटेशन पेजचं उभ्या पानावर प्रिंट पाहिजे तर पोर्ट्रेट ठेवा आणि आडव्या पानावर जर प्रिंट पाहिजे असेल तर ते लँडस्केप ओरिएंटेशन ठेवता येतं. इथून तुमच्या पेजची साईज निवडता येते, जशी A4 आहे, लीगल आहे किंवा अजूनही बरेच प्रकार याच्यामध्ये आहेत. इन्व्हलपवर प्रिंट पाहिजे असेल तर इथून तुम्ही इन्व्हलप्सची पण साईज घेऊ शकता. अशा पद्धतीने इथं प्रॉपर साईज निवडा. मार्जिन सेट करून शेवटी प्रिंट या बटनावर जेव्हा तुम्ही क्लिक करताल त्या नंबर ऑफ कॉपीज किती पाहिजे त्या कॉपीज सेट करू शकता. प्रिंटवर क्लिक केल्यावर एक छान प्रिंट तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, फाईल मेनूमधला सगळ्यात महत्त्वाचा मोर ऑप्शनमधून जो ऑप्शन आहे यामध्ये मी या आधीच्या पिरियडमध्ये मराठी टायपिंग करत असताना ॲडव्हान्स ऑप्शनबद्दल बोललो होतो. तो व्हिडिओ जरूर बघा, त्याचं लिंक मी आय बटनवर देत आहे. त्यानंतर बऱ्याचदा आपण जर काही टाईप करत असलो, समजा मी इथे मराठीमधलं टाईप करतो आहे इंग्लिशमध्ये किंवा मराठी जरी टाईप केलं, मराठी टाईप करूयात थोडंसं. साईज वाढवून घेतो. आता हा शब्द तर बरोबर आहे पण त्याखाली अशी लाल रेष येत आहे, स्पेलिंग चुकली आहे म्हणून. अर्थात इंग्लिशमधली स्पेलिंग इथे चेक केल्या जाते आणि ही लाल लाईन जर आपल्याला दिसू द्यायची नसेल, ॲक्च्युली प्रिंट काढत असताना प्रिंटमध्ये तर ती लाईन येत नाही, पण स्क्रीनवरही आपल्याला जर ती लाईन नको असेल, कारण जर एखाद्या वेळेस आपण उकाराचा जर शब्द घेत असू आणि त्याखाली जर लाल लाईन येत असेल तर आपल्याला ते लवकर लक्षात येणार नाही. त्यामुळं या अशा लाल लाईनी जर काढून टाकायच्या असतील स्क्रीनवरून तर फाईल, मोर येतं आहे. ऑफिस 365 असल्यामुळे इथं मोर दिसतं आहे. जर तुमचं नॉर्मल ऑफिस असेल तर इथे डायरेक्ट ऑप्शन्स पाहायला मिळेल. या मोरवर क्लिक करून मी खाली ऑप्शन्सवर क्लिक करतो. यातलं जे प्रूफिंग आहे या प्रूफिंगवर क्लिक केला आणि ह्या बारला थोडंसं खाली स्क्रोल केल्यावर हाईड स्पेलिंग एरर्स अँड हाईड ग्रामर एरर्स हे दोन्ही बॉक्स चेक करा. ओके बटनावर क्लिक करा. तर अशा लाल आणि हिरव्या, निळ्या कोणत्याही प्रकारच्या लाईन्स इथे आपल्याला दिसणार नाहीत. तर मित्रांनो, हा होता आपला फाईल मेनू. यानंतरच्या पिरियडमध्ये आपण होम मेनूबद्दल चर्चा करणार आहोत. भेटूयात ऑफिस 365च्या वर्डच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, जर तुम्ही शिक्षक असाल तर माझे शिक्षकांचे पण काही ग्रुप्स, व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जॉईन करा. तुमच्या शैक्षणिक बाबीतल्या सगळ्या समस्या शिक्षकांच्या त्यातून सॉल्व्ह होण्याचा आपण प्रयत्न करतो. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. लवकरच त्यांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. भेटूयात लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.